नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जुनाट आजार, पोटाचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, बीपी, शुगर, कफ, मूळव्याध, हातापायात मुंग्या येणे, डोळ्यांचे आजार, स्पॉन्डिलोसिस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन, विना दुष्परिणाम, कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दूल ससे यांचे गांधीनगरमधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य ॲक्युपॉइंट सेंटरमध्ये दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोबा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अवश्य भेट द्या. मौजे वडगाव ग्रामपंचायतने सरकारी गायरान गट क्रमांक 451 आणि 476 मधील 35 एकर गायरान जमीन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेकरिता 30 वर्षांसाठी नाममात्र ₹1 भाडे करारावर महानिर्मिती या एका खासगी कंपनीस देऊ केली आहे. ग्रामपंचायतने ग्रामस्थांना विश्वासात न घेता तहकूब ग्रामसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत विषय घुसडून ठराव दिल्याने गावामध्ये संतापाची लाट उसळली होती. विरोधी आघाडीच्या सदस्यांनी ग्रामपंचायतमध्ये पदाधिकारी चर्चा उर्वरित 135 एकर गायरान कोणालाही परस्पर न देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथल्या गायरान गट क्रमांक 451 आणि 476 मधील 35 एकर क्षेत्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी महानिर्मिती या खासगी संस्थेस 30 वर्षाच्या कालावधीसाठी नाममात्र ₹1 भाडे करारावर देण्याचा आदेश जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी घेतला होता. तत्पूर्वी ग्रामपंचायतकडे जागा देण्याबाबत ग्रामसभेच्या ठरावाची मागणी करण्यात आली होती. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तहकूब झालेल्या ग्रामसभेमध्ये हा प्रस्ताव घुसडून ग्रामसभेची मान्यता असेल तर ठराव देण्यात आला. महानिर्मिती संस्थेने तात्काळ जमीन ताब्यात घेऊन प्रकल्प उभे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच विरोधी आघाडीच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ग्रामपंचायतमध्ये बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना धारेवर धरले. या प्रकल्पाचा गावाला कोणता फायदा होणार आहे याची माहिती गावाला नाही. काही लोकांनी स्वार्थासाठी या प्रकल्पाला बळ दिल्याची चर्चा गावात पसरली असेल, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. बाजारभाव किमतीने या जमिनीची 50 कोटी अधिक किंमत होते, पण ही जमीन फुकाफुकी देण्यात आली आहे. ही जमीन देण्यामध्ये झारीतील शुक्राचार्य कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारी गायरानावर डोळा ठेवून स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी मलई खाणारा नेता कोण? या खासगी कंपनीचा गावाला काहीच फायदा होणार नाहीये. गावाचा फायदा होण्याऐवजी झारीतील शुक्राचार्याचा फायदा झाला आहे. त्यामुळे या कंपनीने ग्रामसभेसमोर येऊन या जमिनीच्या मोबदल्यात गावासाठी काय करणार आहात याची माहिती द्यावी, अन्यथा हे काम बंद पाडू असा इशाराही यावेळी देण्यात आला. तसेच उर्वरित 135 एकर जमीन कोणालाही न देण्याचा ठराव करण्यात आला. गावच्या योजनेसाठी भूखंड शिल्लक राहणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सरकारी गायरानाचा मालक म्हणून मिळवणाऱ्या व्यक्तीचा पर्दाफाश व्हावा. लाखो रुपयांचा मलिदा खाणाऱ्या खड्यासारखे बाजूला न केल्यास भविष्यात गावातील संपूर्ण गायरान जमीन गायब झाल्याशिवाय राहणार नाही. या बैठकीमध्ये सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच स्वप्नील चौगुले, सुनील खारेपाटणे, महसूल ग्रामसेवक आरती ढेंगे, सामाजिक कार्यकर्ते संतोष लोंढे, राजकुमार थोरवत, महेश कांबरे, रमेश लोंढे, सतीश कांबळे, पिंटू मोरे, धनाजी मोंढे, उमेश जाधव, मुनीर हजारी तसेच महिला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. गावाची जनतेची सभा ठीक आहे, वैयक्तिक तुमची मासिक मीटिंग नाही त्याच्यामध्ये आमचं ऐकून घ्यायला लागतं. तुम्ही आमच्यावर राहा. जर झालं सरकार विरोध टावलं तर होऊ दे, काय पण आमच्यावर विरोध करायला पाहिजे तुम्ही आता. मॅडम तुम्ही दिलं नाही म्हणतायचा, कलेक्टरने दिले म्हणतायचा. तर मला सांगा, एवढी मोठी जमीन चालल्या, एवढ्या कोटी रुपयाची प्रॉपर्टी झाल्या, ह्यातून गावचं जर काही चालू होत असेल तर तुमच्या ह्याला विरोध पाहिजे. शेतकरी आहे घेतो इंडस्ट्रीला जाणार आहे. तुमच्याकडे
तुमच्याकडे चेहरा आहे का की ही वीज तयार होणार आहे इंडस्ट्रीला जाणार आहे असं काय लिहिलं कारण आहे? ते कुठे पण देऊ शकते देणारच नाही आता पण. तुम्ही जे बोलला तसं लिखित आहे का? तुमच्याकडे माल लिखित आहे. तुमच्याकडे काय लिखित आहे काय की बाबा दिले पण शेतकऱ्यांना आम्हाला द्या दाखवा. त्या योजनेचं आम्हाला त्या चेहरा दाखवा. नाही आहे की योजना? त्यात ते- लिखित ते- आहे. ते- तुम्ही ग्रामपंचायत सदस्यांनी काय सांगायला पाहिजे गावाबरोबर आम्ही आहे तुम्ही हे बोलू शकत नाही का बोलू शकत नाही तुम्ही? गावाला वीज मोफत आम्हाला शेतकऱ्यांना नको आहे आता कुठं राहिले शेती आता गावात आपल्या पाणी पुरवठा पण राहिलं काय आहे? काय? पाणी पुरवठ्याचं कुठं राहिले काय? काय आपल्याला नाही. पुरवठा- त्याची आहे काय की हो? त्याची गोष्ट मोठी जायची. अरे लाईटला शिकतो, लाईटला बघतात रे सगळी. आता लाईट दिवसभर पण आहे त्याने. दिवसभर पण मिळते लाईट. तुम्ही आता काय केलं का कुठल्या प्रकारे तुमच्या लेखी नाही 5 लाख रुपये मिळणार आहे तिची लेखी नाही किती रुपये मिळणार आहे समजा तू म्हणतं दुसरं महत्वाचं जमीन तुम्ही किती जा तुमच्या बाजूला तिचं नोंद नाही काय नोंद नाही आता दोन गटात सांगितलं तुला नोंदच नाही म्हणतात तुम्ही अजून कशाची नोंद नाही? अहो एकराचं नाही हो 2 गटातलं घ्या म्हणून सांगितलंय फक्त एकरातलं नाही तुम्ही आहे. काय सांगितलं तुम्ही सांगितलं का आम्ही ठरवलं का? 512 मध्ये होतं ते म्हणजे यांनी सांगितलंय पाचशे बारा सोडून म्हणजे तुम्ही सांगितलं का हो? ए, 500 वर्षापूर्वी आज सांगितलं. तू दिशाभूल करू नकोस. असं 512 नाही. लगेच सांगितलं. 512 सोडून तुम्ही दुसरं घ्या गट अहो, ते सांगितलं ना. तिने सांगितलं त्यावर तुम्ही विरोध करा बोलत होता गावातलं काही काय मिळणार नाही असं तुम्ही विरोध करा बोलत होता एवढ्या सभा घेतली ना ती नाही, नाही, असं काय केलं? विषय पत्रिकावर होता. आज विरोध केला. विषय पत्रिका होता. विषय आता ऐका, वाचा बघा. पाहिजे बघा. या गावाचा मॅडम, या गावाचा विषय काय ते ठेवा. सरपंच या गावचा विकास गावचा मुद्दा आहे हा विषय असा आहे की हा गावच्या हिताचा विषय आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या सोबत दोन गोष्टी घ्यायचं आहे. गावाबरोबर आहे, आम्हाला नको आहे. काय असेल ते आमचं घर जाणार आहे. आम्ही कलेक्टरशी चर्चा करणार. तुमचं काय करणार? हे चर्चा आपण कलेक्टरशी चर्चा आमचं सगळं आहे. मॅडम तुमचा काय काय फायदा तोटा घ्या आपण कलेक्टरला भेटू. जसं HPCL ला CSR दिला गेला, तसं जी प्रायव्हेट कंपनी ए, आहे राजू, 2 मिनिटं जरा ऐक. आपला त्यात काय ग्रामपंचायत फायदा नाही वाचलं तर चांगलंच आहे विरोध घ्या आपण तुमच्याबरोबर सूचक नाव काढा माझं. आणि पूर्वी असं आपण ठरवलं मी सुचवलं ना. मॅडम बांधायला अंगावर करा त्यो आणि मॅडम. नावाला तू आहे नावात काय सूचक माझं. विषयातच नको मॅडम समजा भविष्य काळात काय आता हे ठीक आहे झालं काम झालं जसं HPCL आपल्याला CSR फंड दिला किंवा त्यांनी काहीतरी आपल्याला प्रोजेक्ट दिले किंवा त्यांच्याकडे काहीतरी आपल्याला फायदा मिळेल ना तर ही 40 एकर किंवा 35 एकर जे काय आपल्या अक्वायरेशन होणार आहे त्यांना त्यातनं आपल्या त्या ज्या आता कंपनी प्रायव्हेट कंपनी जर तिथे अक्वायरेशन करणार असेल तर त्या कंपनीचा पण CSR फंड असतोय 100% ऐका मग आपण काय बघा कसं आहे ज्यावेळेला आपण त्या गेल इंडियाकडे गेलो ना त्यावेळी तिने CSR फंड दिलाय तिने असं पायपा उचलू दिल्या नाहीत हे ते जर घडलं ना त्यामुळे आपल्याला तो CSR फंड म्हणजे काही तर त्यांना अडवणूक केली आहे, लक्षात घ्या. बरोबर. आज जर आपण त्यांना काहीतरी ह्या गोष्टीचं आपण बांधून घेतलं अडवणूक केली समजा आता काम चालू आहे त्यांना अडवणूक केली किंवा काय तर केलं तर त्याचा एकंदर आउटपुट ग्रामपंचायतला चांगला मिळेल असं वाटतंय नाहीतर काय होणार माहिती ती करणार चालू होईल आणि तुम्ही जे म्हणताय शेतकऱ्यांना लाईट देणार किंवा हे ते ह्या सगळ्यात होता काय असेल दिली ठीक आहे दिलं चांगलं झालं तो पण भाग वेगळा पण आपण त्याचं काही करू शकत नाही भविष्यकाळात ते म्हटले नाही आम्ही उद्योगपतीने देणार काय करणार आहे आपण एकदा झालं असतो प्रोजेक्ट काही करू शकत नाही तर त्या जागेच्या मोबदल्यात ह्या गावाला अहो का आपल्याला फंड तर येत नाही कुठला गावाच्या विकासासाठी ठीक आहे आधी ग्रामपंचायत बांधायचं असतं किंवा ती मराठशाही कंपाऊंड बांधायचं तर कुठनंच झालं नसतं अमोल माडिक साहेबांनी पण सांगितलं होतं आम्ही फंड देऊ शकत नाही म्हणजे शोमिका माडिक असताना की आम्ही त्या कंपाऊंडसाठी फंड देऊ शकत नाही बाकीला देऊ का कारण त्याला हेच होत नाही म्हणून आपण काय करूया CSR फंड जर त्या कंपनीतून मिळत असेल त्यांना जर आजच अडवणूक केली तर आपल्या गावाला फायदा होईल एवढं म्हणतोय आता बघ ठीक आहे अक्वायरेशन झालंय ते काम होऊन दे त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ दे ते सगळं ते वेगळा विषय आहे पण ज्या कंपनीचा फायदा व्हायला लागला 1 रुपये भाडे तर तेव्हा जर ती कंपनी एवढा मोठा फायदा करून घेत असेल स्वतःचा तर आपण पण त्यांना विरोध करून आपल्या गावासाठी काय घेऊया ना मागून विरोध करूया ना आत्ताच त्यामुळे काय होईल विरोध पायपा अडवले नसते आपण काय त्यावेळेला पायपा जर अडवले नसतात नाही तर आपला 1 रुपया मिळाला नसता बरोबर बरोबर आपण ते सगळं केलं म्हणून ते सगळं अडकलं लक्षात घ्या आता सुद्धा त्यांना आपण तिथं जर आडवं पडलो की नाही आपण 100% आपल्याला CSR फंड देईल कारण त्यांचा मोठी रक्कम पडून आहे त्यांच्याकडे मोठी अहो, कंपनी मोठे- काहीच काम करेल ना गावात मोठे मोठे प्रोजेक्ट करायचे राजू, तर आपला 1 रुपया मिळाला नसता बरोबर बरोबर
आपण ते सगळं केलं म्हणून ते सगळं अडकलं. लक्षात घ्या. आता सुद्धा त्यांना आपण तिथं जर आडवं पडलो की नाही आपण 100% आपल्याला CSR फंड देईल, कारण त्यांचा मोठी रक्कम पडून आहे त्यांच्याकडे. मोठी एक- कंपनी अहो, एक मोठे- टक्का वर्षाला काय तर काम करा ना गावात, मोठे मोठे प्रोजेक्ट करावा. लक्षात घ्या. प्रोजेक्ट ऑलरेडी चालू झाला. काय आता अडवायचं अडवायचं होतं? काय अडवायचं? हे काय बरोबर. अडवणार? आता काय चालवू शकत नाही? आता माहिती आहे का? प्रोजेक्ट चालू झालाय. नाही आता महत्त्वाचा विषय काय माहिती काय, आता त्यांच्याकडे ऍक्युरेशन म्हणजे यांच्या ठरावामध्ये येईल की किती एकर जमीन द्यायची, हा मुळात मुद्दा तिथं नाही. म्हणजे 10 एकर, 5 एकर, 20 एकर, 30 एकर, 50 एकर असं काय नाही. त्यामुळे विषय काय माहिती काय, आता तुम्ही हा म्हणजे देखील मेन्शन करा, इथून पुढे त्या नाही जे सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट जो आलाय त्याला कुठल्याही प्रकारची 1 इंच जमीन अजून मिळणार नाही असं त्यात ठराव करा. इथून पुढे पण काढले की. So, नाही, नाही. बघा, मी 2 मिनिट ऐकून हा. घे. ते ठराव काढल्या विषय त्याला नाही. सोमवारी आपण सगळेजण कलेक्टर साहेबांना भेट बरं घ्या. आहे. सोमवारी त्यावेळी सगळ्यांनी म्हणजे वेळ काढा. असं नाही मी बाहेर आहे, मी ह्याच्यात आहे त्यात आहे असं ऐन वेळेला कुठं काय ठेवायचं. सोमवार सकाळी आपण राजू तुम्ही बी जरा चलो ठीक आहे. काय शुक्रवारी जरा नाही आम्ही कार्यक्रम आणि दुसरा विषय सोमवारी सकाळी आपण कलेक्टरांची भेट दुसरा मुद्दा काय घ्या. माहिती काय, जी कुठली कंपनी आहे त्याचा प्रतिनिधी आपल्या इथं गावात ग्रामपंचायत समोर यायला पाहिजे की त्या प्रतिनिधीने आणि नाही, कलेक्टरच्याकडे जाऊन आम्ही ऐकतो भेटू दोन ना. मिनिटं, दोन मिनिटं की. ते आपण अडवायचं तिकडे तिकडे कशाला देऊ? कलेक्टर कशाला अडवायचं? कलेक्टर काय करणार आहे? कलेक्टर येऊन काय कलेक्टर काय मला असं करणार वाटतंय आहे? मला असं वाटतंय हा म्हणजे काय ते त्यांचा प्रतिनिधी यायला पाहिजे, कंपनी यायला पाहिजे इथं. संतोष जरा थांब. मला असं वाटत नाही म्हणजे राग मानून घ्यायचं नाही. नाही, मला नाही. काय म्हणायचं आहे की ह्या प्रोजेक्टला किती लँड दिली गेली हे ग्रामपंचायतीच्या सदस्यांना, पदसिद्ध सदस्यांना माहित नाही किंवा त्यांना त्याचा अवगतच नाही. असं काय मला हे खरं वाटत नाही. दोन गट मला वाटतं एक नाही, नाही. साईड आणि एक किती गट आहेत ह्या विषयच नाही. एकूण त्या प्रोजेक्टला किती लँड अलॉट झाली, एक 10 एकर झाली, 20 एकर झाली, 50 एकर झाली, 40 एकर झाली, हे माहित नाही. हे काय मला म्हणजे माझ्या सुनेच्या बुद्धीला 30 पुरत एकर नाही. 30 एकर जागा गेल्या. पण काय झालंय ऐकून घ्या. एक गट आपल्या इथं जो मोठा आहे, आपलं एकूण जे गायरान क्षेत्र आहे त्यातला 11.75 हेक्टर हा एकमेव 512 गट मोठा आहे. तो दिसताना कागदोपत्री किती 11.75. कलेक्टर किंवा शासन काय म्हणते, पहिला मोठा गट घ्या. त्यांचा फोकस पहिला त्या 512 वरच जातोय. लक्षात ठेवा. हे आता आम्हाला ह्याच्यातनं पण शांतपण आले की 11.75च त्यांनी का निवडला. त्यांनी पहिला आमच्या उपरोक्त त्यांनी सगळं फायनल करून का आले, कारण तो गट मोठा दिसतोय. त्यांना काय माहित नाही हो ते गावची परिस्थिती, तळा आहे भौगोलिक आणि परिस्थिती हे काय माहित माहित नाही. नाही. तळा आहे किंवा गेल स्टेशन आहे हा भाग नंतर. आम्ही ज्या वेळेला त्यांच्या जाऊन तिथे वाद काढला किंवा तिथे जाऊन आम्ही सांगितलं, त्यांना विरोध केला, त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला ह्या गटात अडचण असेल तर दुसरा गट आम्हाला दे. मग असं सुचवा. किती जणांची गट झाली? हे- आता ऐकून घ्या. हेच मुद्दा पहिला हे जर तुम्ही बोलला असताना ते meeting मध्ये झालं आपल्या- विषय. दोन मिनिटं, आपल्या गावात एवढं 3-3.5 हजार लिटर दूध जातंय. प्रत्येक घरामध्ये जनावर आहेत. हा धनगर समाज आहे, धनगर समाज आहे, त्यांचा मेंढीपालनाचा व्यवसाय आहे की लोक देखील गायरामध्ये जनावर चालतात ना. हा मुद्दा जर आपण उपस्थित पहिला तुम्ही बोलताना जर त्यावेळी बोलला असताना तर आपण गाव सरपंचांना घेऊन तुमच्या माध्यमातून आपण कलेक्टरच्या समोर आपण विरोध दर्शवला असताना अरे आम्ही जाऊन आलोय. हे बघा. तुम्ही गेला होता, हो, गावाला गेला होता. सोमवार ऐका तर तुम्ही तुम्हाला माहिती आहे किती एकर जमीन गेली ती? कुठल्याकडे गेला तुम्हाला माहिती आहे काय? अरे तू अरे माहिती आहे काय? माहिती माहिती आहे का? सदस्याच्या माहिती आहे काय? ए, महिलांना नाही आम्ही कार्यक्रम आणि दुसरा विषय सोमवारी सकाळी आपण कलेक्टरांची भेट दुसरा मुद्दा काय घ्या. माहिती आहे काय, जी कुठली कंपनी आहे त्याचा प्रतिनिधी आपल्या इथं गावात ग्रामपंचायत समोर यायला पाहिजे की त्या प्रतिनिधीने आणि नाही, कलेक्टरच्याकडे जाऊन आम्ही ऐकतो भेटू दोन ना. मिनिटं, दोन मिनिटं की. ते आपण अडवायचं तिकडे तिकडे कशाला देऊ? कलेक्टर कशाला अडवायचं? कलेक्टर काय करणार आहे? कलेक्टर येऊन काय कलेक्टर काय करणार आहे तुम्हाला? मला असं वाटतंय हा म्हणजे काय ते त्यांचा प्रतिनिधी यायला पाहिजे, कंपनी यायला पाहिजे इथं. संतोष जरा थांब. मला असं वाटत नाही म्हणजे राग मानून घ्यायचं नाही. नाही, मला नाही. काय म्हणायचं आहे की ह्या प्रोजेक्टला किती लँड दिली गेली हे ग्रामपंचायतीच्या सदस्यांना, पदसिद्ध सदस्यांना माहित नाही किंवा त्यांना त्याचा अवगतच नाही. असं काय मला हे खरं वाटत नाही. दोन गट मला वाटतं एक नाही, साईड नाही. आणि एक किती गट आहेत ह्या विषयच नाही. एकूण त्या प्रोजेक्टला किती लँड अलॉट झाली, एक 10 एकर झाली, 20 एकर झाली, 50 एकर झाली, 40 एकर झाली, हे माहित नाही. हे काय मला म्हणजे माझ्या सुनेच्या बुद्धीला 30 पुरत एकर नाही. 30 एकर जागा गेल्या. पण काय झालंय ऐकून घ्या. एक गट आपल्या इथं जो मोठा आहे, आपलं एकूण जे गायरान क्षेत्र आहे त्यातला 11.75 हेक्टर हा एकमेव 512 गट मोठा आहे. तो दिसताना कागदोपत्री किती 11.75. कलेक्टर किंवा शासन काय म्हणते, पहिला मोठा गट घ्या. त्यांचा फोकस पहिला त्या 512 वरच जातोय. लक्षात ठेवा. हे आता आम्हाला ह्याच्यातनं पण शांतपण आले की 11.75च त्यांनी का निवडला.
त्यांनी पहिला आमच्या उपरोक्त त्यांनी सगळं फायनल करून का आले, कारण तो गट मोठा दिसतोय. त्यांना काय माहित नाही हो ते गावची परिस्थिती, तळा आहे भौगोलिक आणि परिस्थिती हे काय ते माहित माहित नाही. नाही. तळा आहे किंवा गेअर स्टेशन आहे हा भाग नंतर आम्ही ज्या वेळेला त्यांच्या जाऊन तिथे वाद काढला किंवा तिथे जाऊन आम्ही सांगितलं, त्यांना विरोध केला, त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला ह्या गटाला अडचण असेल तर दुसरा गट आम्हाला दे. माझं सुचवा. किती जणांची गरज आहे? हे- आता ऐकून घ्या. हेच मुद्दा पहिल्यांदा हे जर तुम्ही बोलला असताना आता meeting मध्ये झालं आपल्या- विषय. दोन मिनिटं. आपल्या गावात एवढं 3-3.5 लिटर दूध जातंय. प्रत्येक घरामध्ये जनावर आहेत. हा धनगर समाज आहे, धनगर समाज आहे, त्यांचा मेंढीपालनाचा व्यवसाय आहे की लोक देखील गायरामध्ये जनावर चरतात ना. हा मुद्दा जर आपण उपस्थित पहिला तुम्ही बोलताना जर त्यावेळी बोलला असताना तर आपण गाव सरपंचांना घेऊन तुमच्या माध्यमात आपण कलेक्टरच्या समोर आपण विरोध दर्शवला असता ना. अरे आम्ही जाऊन आलो. हे बघा. तुम्ही काय म्हणता? हो, गावाला गेला असता. समोर ऐका तर तुम्ही काय म्हणता? पण तुम्हाला माहिती आहे किती एकर जमीन गेली ती? कुठल्याकडे गेला तुम्हाला माहिती आहे काय? अरे तू अरे माहिती आहे काय? माहिती आहे माहिती आहे गाव का? सदस्यांना तुम्हाला माहिती माहिती आहे काय? ए, महिलांना काय एवढं माहित हा? असतं डेपुटी बोलले की प्रतिनिधी आमच्या मी मला विचारा पाहिजे माझं विचार की, बरं सांगा ना, तुम्हाला माहिती आहे की माहिती आहे का तुम्हाला किती छत्र गेले तिथलं? कशाला आम्ही विचारत गेलतं ते माहिती आहे कोणी की. गेलं? गावसभेला ते आम्ही गाव होते. सभेला नसतं ते एवढं लिहायचं. माहिती घ्या, घ्या, कुठं पण असं नका. त्यामुळे मॅडम, हा विषय जो आता आपला तुमच्या माध्यमातून, सरपंचाच्या माध्यमातून आणि डेप्युटी सरपंचच्या माध्यमातून सर्व सदस्यांच्या माध्यमातून गावाच्या उपस्थितीमध्ये हा ठराव विरोध करायचा आहे असं तुमचा ठराव करा सूचक म्हणून आम्ही तुमच्या गावात सगळ्यांच्या हे हा. करायचं सगळ्यांच्या घ्या. अतिशय प्रामाणिक प्रत्येकी पाहिजे आम्हाला. वैयक्तिक विषय नाही. वैयक्तिक विषय मग ह्यात नाही असं म्हणणार कोण गावकर राहिलं तर बघा आणि बाहेर कोण आहे का बाबा? कोण आहे काय? हो, 126 मध्ये तुमचा दोघांचाच बळी दाखवला ते. बाकीची उपस्थितीची यादी कुठे आहे ती? त्यांना विचारायचं पर्सनल घेऊन त्यांना. काय जाय ते- 126 लोकांमध्ये 90 लोक मुस्लिम समाजाचे. बरं दुसरा विषय आहे तुमचा. हा विषय संपला का? हा तो दुसरा विषय आहे. संपला का दुसरा तुमचा हा विषय? हा दुसरा घ्या आता. माझा दुसरा विषय असा आहे की जवळपास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेव्हापासून मुसळ्याच्या कोपऱ्यापासून तिकडे जाणारा जो मुख्य रोड आहे मोजेवडगावचा, त्या आमच्या बाजूला गटर नाही, काय नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही, मैला मिश्रित पाणी येते. त्याचं काय करायचं? तुमच्या इकडल्या बाजूला आपण गटर करू शकतो भविष्यात. मग करा. करू शकतो की. काय करा. त्या बाजूला एरल्या रस्त्याला- नाही, मी एवढं नाही करत. मी माझ्या मोजेवडगावचं बोलतोय. मोजेवडगावच्या बाजूला काय करायचं? दुसरी गोष्ट, आता आमचे मुलं संतोष, दोन मुद्दे तेवढे घ्या, बाकी मग तुमचे तुमचे मुद्दे मध्ये. आयत्या वेळेच्या विषयामध्ये माझे 2 मुद्दे आहेत फक्त. आणि तेवढ्यासाठीच मी फक्त आलोय. तुमची गाव सभा आहे हे समजलं. तुमचा गटाचा विषय आहे ना. हा, गटाचा विषय. दुसरा विषय असा आहे की मोजेवडगाव फाट्याला आता आमची मुलं शिकून म्हणजे संपत आलं, म्हणजे त्यांचं शिक्षण संपत आलं, बाहेर गेले गावातनं कोल्हापूरला जाण्याचं. एक तर मोजेवडगावच्या फाट्यावर मोजेवडगाव इथं आहे हे दाखवणारं काहीच नाही. बरोबर. म्हणजे गावाच्या नावाचा फलक नाही, काय नाही. दुसरी गोष्ट, तिथे एसटी KMT थांबत नाही, कारण त्यांनाच माहित नाही मोजेवडगाव इथं आहे. आता आम्ही काय करतो, लोकवर्गणीतून कमान आता बांधायची होती, पण ग्रामपंचायत किंवा कुठल्याही आमदार शासन देत नाही. आता आम्ही काय ठरवले की लोकवर्गणीतून कोण 5,000 देईल, ऐकून घ्या, जे काय असेल. 5,000 देईल, कोण 10,000 देईल, काय देईल तिथे लोकवर्गणीतून बांधूया असा विषय झालाय. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यावर बोलत आहोत. बर, कमानीचं तुमचं चांगलं आहे, स्वागतार्ह आहे विषय. पण तत्पूर्वी म्हणजे तात्पुरतं निदान बोर्ड लावा. बोर्ड तर लावा. Actually सांगतो तुम्हाला, बोर्ड आता ऑलरेडी तयार केलाय, फक्त ते डिजिटल वाल्याचं काल बंद होतं. ते लोखंड बोर्ड तयार आहे, त्याच्यावर प्रिंटिंग करायचं तेवढं राहिले, पेस्ट करायचं. एक 4 दिवसामध्ये ते बोर्ड लागेल. बर, दुसरी गोष्ट, कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट गावाला नाही एसटी आहे, KMT आहे. आणि दुसरी गोष्ट की फाट्यावर पण थांबत नाही, की विद्यार्थ्यांची कुचम नाही. बाकीचे टू व्हीलर आहेत जाते, पण विद्यार्थ्यांची अडचण आहे. बोर्ड लावा. बोर्ड चालू. बंद पडली. काय विषय नाही गेल्या वेळी पण प्रॉब्लेम दादा आम्ही पहिला KMPला हे केलं. KMP वाले काय म्हणले, आम्हाला तुमचा रूट परवडत नाही.
ठीक आहे म्हणलं रूट आमचा परवडत नाही, नागाव मोजोळगाव असं रूट करा. सर्वे लोक पण आली ती सर्वे लोक आल्यावर नागाव ज्यावेळी त्यांनी रूट बघितला तिथं बसचा टर्न बसत नाही. ते म्हणले रस्ता छोटा आहे, आम्ही हा रूट आमच्याकडून होऊ शकत नाही. ठीक आहे म्हणलं तुम्ही नागाव वडगाव आणि हेरले बघा म्हणलं. तर हेरल्यात पण ते म्हणले की आम्हाला ते पण रूट परवडणार नाही. आणि ठीक आहे मग त्यानंतर काय विषय झाला, त्यांना आम्ही केलं मोजोडसारखी बस वेगळी द्या. ते म्हणले ज्या वेळेला इलेक्ट्रिक बस 100 गाडी येतील त्यावेळेला